जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 9 भाग 15। दीपावली। उपर्युक्त उत्सव व पर्वांशिवाय असेही काही सण आहेत की जे जैन धर्मियांशिवाय इतर धर्मीयही मोठ्या उत्साहाने साजरा करतात। या पर्वापैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे दीपावलीचा सण किंवा उत्सव होय। हा सण अश्विन वद्य अमावस्या या दिवशी केला जातो। साफसूफ केलेली व शृंगारलेली घरे सायंकाळी दिव्यांच्या लखलखाटांनी व दीपमाळांनी विशेषच आकर्षक दिसतात। त्या दिवशी घरोघर लक्ष्मीपूजन होते। कित्येक शतकांपासून हा सण साजरा केला जातो। संवत 840 मध्ये लिहिलेले जैन धर्मविषयक हरिवंश पुराण नावाचा ग्रंथ आहे। त्यात भगवान महावीरांच्या निर्वाणाचे वर्णन करताना लिहिले आहे की भगवान महावीर भव्य जीवांना उपदेश देत देत पावापुरीला आले। येथील एका सुंदर बागेत चतुर्थ काळ संपण्यास 3 वर्षे 8.5 महिने बाकी राहिले असता अश्विन अमावस्येला प्रभाती योगाचा विरोध करून व कर्मांचा नाश करून त्यांनी मुक्ती प्राप्त केली। निरनिराळ्या देवतांनी त्यांची पूजा केली। अमावस्या असल्यामुळे भरपूर दीपक लावले। त्यावेळी त्या दिव्यांच्या प्रकाशाने पावापुरीचे सगळे नभोमंडळ प्रकाशमय झालेले होते। त्यावेळेपासूनच भक्त लोक जिनेश्वरांची पूजा करण्यासाठी सर्व भारतवर्षात दरवर्षी त्यांच्या निर्वाण महोत्सवाच्या निमित्ताने दीपावलीचा सण साजरा करतात। दीपावलीच्या पूजनाची जी पद्धत रूढ आहे त्यावरूनही या प्रश्नावर चांगला प्रकाश टाकता येतो। ज्यावेळी भगवान महावीरांचा निर्वाण झाला त्याचवेळी त्यांचे मुख्य शिष्य गौतम गणधर यांनाही पूर्ण ज्ञानाची अर्थात केवल ज्ञानाची प्राप्ती झाली। हे गौतम पूर्वाश्रमीचे ब्राह्मण होते। मुक्ती व ज्ञान यांना जैन धर्मात श्रेष्ठ लक्ष्मी मानली आहे व मुक्ती लक्ष्मी किंवा ज्ञान लक्ष्मी अशा वेचक शब्दाद्वारे शास्त्रात याचा उल्लेख आढळतो। म्हणून आध्यात्मिक लक्ष्मीच्या पूजनाची प्रथा हळूहळू सर्व लोकात बाह्य लक्ष्मीच्या पूजनाचे स्वरूप धारण करू लागली असे दिसते। सामान्यतः या प्रकारे लक्ष्मी पूजनाची पद्धत सुरू झाली असलेली दिसते। लक्ष्मी पूजनाच्या वेळी मातीच्या पणत्या व अनेक प्रकारची खेळणीही ठेवण्यात येतात। या पणत्या भगवान महावीर व त्यांचे शिष्य गौतम गणधर यांच्या उपदेश सभेच्या अर्थात समवसरांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठेवण्यात येतात। हा उपदेश ऐकण्यासाठी मनुष्य पशु पक्षी सर्व जमत असत। त्यांच्या आठवणीसाठी चित्रे किंवा खेळणी ठेवण्याची पद्धत आहे। सर्व जैन धर्मीय दीपावलीच्या प्रकाशात दरवर्षी भगवंतांच्या निर्वाण लक्ष्मीचे पूजन करतात व त्यांच्या समवशरणाचा थाट उभा करतात। दीपावलीच्या दिवशी प्रातःकाळी सर्व जैन मंदिरात महावीर निर्वाणाच्या स्मृतीप्रित्यर्थ मोठा उत्सव करून त्यांना नैवेद्य अर्थात लाडू चढवून त्यांची पूजा केली जाते। या प्रकारचा पूजेचा विधी फक्त या दिवशीच करण्यात येतो। घरोघर या दिवशी जे पक्वान्न तयार होते त्यावरूनही हा उद्देश स्पष्ट होतो। हिंदू धर्मियांच्या मते या दिवशीचा संबंध श्रीरामचंद्रांच्या अयोध्येमधील पुनरागमनाशी लावण्यात येतो, तर काही जण त्याला सम्राट अशोकाच्या दिग्विजयाचे सूचक मानतात। रक्षाबंधन जैन लोक साजरा करीत असलेले दुसरा सार्वजनिक उत्सव म्हणजे रक्षाबंधन पर्व किंवा सलुनो पर्व होय। कोण्या एके वेळी उज्जैनी नगरात श्रीधर्म नावाचा राजा राज्य करीत होता। त्यांचे बळी, बृहस्पती, नमुची व प्रल्हाद हे 4 मंत्री होते। एके वेळी जैन मुनी अकंपनाचार्य 700 मुनींच्या संघाबरोबर उज्जैनीस आले होते। मंत्री नकार देत असतानाही राजा मुनींच्या दर्शनास गेला।
त्यावेळी सर्व मुनी ध्यानस्थ बसलेले होते. परत येत असताना मार्गात एका मुनीबरोबर मंत्र्याचा शास्त्रार्थ झाला. मंत्री त्यात हरले व रागाने तलवार घेऊन मुनींना मारण्यास ते निघाले. त्यांच्यावर वार करण्यासाठी मंत्र्यांनी तलवार उपसताच त्यांचे हात वरचेवर राहिले. सकाळी राजाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्याने मंत्र्यांना आपल्या राज्यातून हाकलून लावले. ते चारही मंत्री तेथून पुढे हस्तिनापूरचा राजा पद्म याकडे गेले. तेथे बलीने मोठ्या कौशल्याने पद्मराजाच्या शत्रूला त्यांच्या स्वाधीन केले. तेव्हा पद्मराजाने प्रसन्न होऊन तो मागेल ते वरदान देण्याचे कबूल केले. तेव्हा योग्य वेळी हे वरदान मागू असे बलीने सांगितले. कालांतराने अकंपनाचार्यांचा संघ विहार करीत करीत हस्तिनापूर येथे आला. तेथेच त्यांनी चातुर्मास करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा बली आदी मंत्र्यांना ही गोष्ट समजली तेव्हा ते प्रथम फारच घाबरले, परंतु नंतर त्यांना आपल्या अपमानाचा बदला घेण्याची युक्ती सुचली. राजा पद्माला पूर्वीच्या वरदानाचे स्मरण देऊन त्यांच्याकडून 7 दिवसासाठी राज्य मागून घेतले. ते मिळाल्यावर बलीने मुनिसंघाच्या चारही बाजूला मोठ्या भिंती उभारून त्यात पुरुषमेध यज्ञ करण्याची सर्व पूर्वयोजना केली. इकडे मुनींवर हा उपसर्ग सुरू झाला. हे मिथिला नगरातील एका निमित्त ज्ञानी मुनीला समजून आले. त्यावेळी त्यांच्या मुखातून अरे रे अरे रे असे खेद प्रदर्शक उद्गार निघाले. तेव्हा जवळच असलेल्या क्षुल्लकांनी त्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी सर्व हकीकत सांगून विष्णुकुमार मुनींना विक्रिय वृद्धी प्राप्त झाली आहे व मुनींवरील संकट ते दूर करू शकतात असे त्यांनी क्षुल्लकांना सांगितले. क्षुल्लक ताबडतोब विष्णुकुमार मुनीजवळ गेले व त्यांना सर्व हकीकत सांगितली. विष्णुकुमार मुनी हस्तिनापूरच्या पद्मराजाचे बंधूच होते. त्यांनी पद्मराजाला जाऊन विचारले, पद्मराज, तू हे काय आरंभले आहेस? कुरुवंशात असा अनर्थ कधीही झालेला नाही. जर तू राजाच तपस्वी लोकांवर अनर्थ करू लागलास तर तो दूर कोण करणार? पाणीच जर आग वाढवू लागले तर आग विझवणार कोण? तेव्हा पद्मराजाने बलीला राज्यदान केल्याचा सर्व प्रकार निवेदन केला व त्या बाबतीत काहीही करण्यास आपण असमर्थ असल्याचेही सांगितले. तेव्हा विष्णुकुमार मुनींनी वामनरूप धारण करून बलीच्या यज्ञात प्रवेश केला व त्याला 3 पावले जमीन मागितली. बलीने जेव्हा दानाचा संकल्प केला तेव्हा विष्णुकुमार मुनींनी विक्रियावृद्धीच्या प्रभावाने आपले शरीर मोठे केले. त्यांनी आपला एक पाय मेरू पर्वतावर, दुसरा मानुषोत्तर पर्वतावर व तिसरा पाय ठेवण्यासच जागा नसल्याने तो आकाशातच लोंबकळू लागला. तेव्हा जिकडे तिकडे हाहाकार माजला. देवदेवता धावू लागल्या व ते मुनींजवळ प्रार्थना करू लागले की महाराज, आपण विक्रिया कमी करा. आपल्या तपाच्या प्रभावाने 3ही लोक डगमगू लागले आहेत. तेव्हा बळीराजाला हाकलून देऊन त्यांनी आपल्या विक्रिया वृद्धीचा संकोच केला व मुनींवरचा उपसर्ग दूर केला. बलीच्या अत्याचाराने सर्वत्र हाहाकार माजला होता व लोकांनी अशी प्रतिज्ञा केली होती की जेव्हा मुनींवरील संकट दूर होईल तेव्हा त्यांना आहार देऊनच भोजन करू. संकट दूर झाल्यावर सर्व लोकांनी दूध शेवयाचे हलके भोजन तयार केले, कारण मुनींना कित्येक दिवसांचा उपवास होता. मुनी केवळ 700च होते व तेवढ्याच घरी त्यांनी आहार घेतला. तेव्हा बाकीच्यांनी घरात त्यांची प्रतिकृती बनवून त्यांना आहार देऊन आपली प्रतिज्ञा पुरी केली व सर्वांनी परस्पर एकमेकांचे रक्षण करण्याचे बंधन बांधले. त्याची स्मृती म्हणूनच रक्षाबंधनाचा हा सण आजपर्यंत चालत आलेला आहे. भिंतीवर जी चित्रांची रचना करण्यात येते त्यास
सौन म्हणतात. हा सौन शब्द श्रमण शब्दाचा अपभ्रंश आहे. प्राचीन काळी जैन साधूंना श्रमण म्हणत असत. त्याप्रमाणे सलूना किंवा रक्षाबंधनाचा सण जैन समाजात अजूनही उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी विष्णुकुमार व 700 मुनींची पूजा केली जाते. त्यानंतर आपापसात राखी बांधून व भिंतीवर श्रमणांची चित्रे काढून आहार दान दिले जाते व नंतर सर्वजण भोजन करतात. तसेच यावेळी गरिबांना दानही दिले जाते. साधारणतः ब्राह्मण लोक इतरांच्या हातात यावेळी राखी बांधतात व राखी बांधताना ज्या राखीने दानवांचा इंद्र राजा महाबली बलिराजा बांधला गेला त्या राखीनेच मी तुम्हाला बांधतो. तुम्ही माझे रक्षण करावे. कसल्याही संकटाला भिवून परावृत्त होऊ नये असा श्लोकही यावेळी म्हणण्यात येतो. उत्तर भारतात या दिवशी सर्व हिंदू दारांवर दोन्ही बाजूला मनुष्याची चित्रे काढतात. त्यांना सौन म्हणतात व प्रथम त्यांना जेवण घालतात, राखी बांधतात व मगच घरातले लोक जेवण घेतात. सामान्यतः जैन समाजात हा सण महत्त्वाचा समजण्यात येतो. मकर संक्रांती पर्व. एका वर्षाचे 6 ऋतू व 2 अयन असतात, उत्तरायण व दक्षिणायन. उत्तरायणात सूर्य क्रमशः सूर्य उत्तरेकडे व दक्षिणायनात सूर्य दक्षिणेकडे रोज एक कलेने सरकत असतो. दक्षिणायनातील सूर्य क्रमशः आपल्यापासून दूर जात असतो. तेव्हा सूर्याच्या स्वाभाविक स्वरूपानुसार शीत ऋतूचा प्रादुर्भाव होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रातःकाळी आदी सम्राट भरत चक्रवर्ती आपल्या सर्वतोभद्र नावाच्या महालाच्या गच्चीवर उभे होते. त्यावेळी त्यांची दृष्टी सूर्याच्या विमानावर गेली. भरत चक्रवर्ती ज्ञानी आत्मा असल्याने त्यांना सूर्याच्या विमानात जिनेश्वराचे दर्शन झाले. त्यावेळी अष्टद्रव्य तयार नसल्याने शेजारच्या सुवर्णकुंभातील पाणी घेऊन त्यांनी जिनेंद्राच्या चरणावर जलार्घ्य दिले व आपल्या श्रद्धेची सुमने अर्पण केली. तेव्हापासून मकर संक्रमणाच्या वेळी सूर्याला जलार्घ्य देण्याची पद्धत रूढ झाली. या निरनिराळ्या उत्सव व पर्वाशिवाय प्रत्येक तीर्थंकरांचे गर्भ, जन्म, दीक्षा, केवल ज्ञान व निर्वाण कल्याणिक दिवस हेही महत्त्वाचे दिवस मानून त्या दिवशीही जागोजागी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करण्यात येतात. काही ठिकाणी पहिले तीर्थंकर भगवान वृषभनाथ यांची ज्ञान जयंती किंवा निर्माण तिथीही साजरी करण्यात येते.